नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये. आज तुम्हाला माझा लुक बघून आणि हे जे मागे होली हे बघून कळलंच असेल की आज काय आहे इथे असं. भारतात कसं जेव्हा होळी असते किंवा एखादा सण असतो तेव्हाच एखादा सण साजरी होतो, पण बाहेरच्या देशामध्ये असं होत नाही. इथे बघावं लागतं की लोकांना कधी सुट्टी आहे, कधी वेळ आहे, वेदर कसं आहे याच्यावरती हे प्रोग्राम्स डिपेंड असतात. तर ह्या विकेंडला आमचा होळीचा कार्यक्रम आहे आणि आमचं जे एक फ्रेंड आहेत त्यांच्या घरी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो इथली जे मराठी मंडळी आणि जी बाकीची पण मंडळी आहेत, तर आम्ही सगळेजण मिळून आजचा हा होळीचा कार्यक्रम करणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे होळी पेटणार आहे. छान इथे मागे मस्त सेल्फी स्टँड बनवलेलं आहे. मी जाऊन दाखवते तुम्हाला तिकडे, म्हणजे कळेल की कसं आहे सेल्फी स्टँड. कसं वाटतंय? तर हे सेल्फी स्टँड आहे आणि मी पण थोडा रेट्रो लुक केलेला आहे. आम्ही डिसाईड केलं होतं ह्या वर्षी की आपण थोडंसं ट्रेडिशन आणि थोडं इकडचं असं मिक्स करायचं असं. तर बस हा माझा आजचा लुक आहे असा. माझा जो मागचा व्हिडिओ होता त्याच्यात मी सांगितलं होतं की हे त्यांचं स्वतःचं घर आहे म्हणून आम्ही सगळेजण इथे प्रोग्राम करत असतो. त्यांच्याकडे कुत्रा पण आहे, तुम्हाला आता आवाज तर येतच असेल. आणि जे मागचं गार्डन आहे तिथे आम्ही आता पॉटलक ठेवलेला होता की सगळ्यांनी काही ना काही बनवून आणायचं आहे. तर सध्या कोणी आलेलं नाहीये, फक्त आम्ही 2-3च फॅमिली आलेलो आहोत आता. तर तेवढं ठेवलेलं आहे. जेव्हा सगळे येतील आणि जेव्हा सगळं ठेवलं गेलेलं असेल तेही मी तुम्हाला दाखवेल. आता मी तुम्हाला दाखवते मागचं गार्डन. आता आपण त्यांच्या बॅकयार्ड मध्ये आलेलो आहोत आणि इकडे बसण्यासाठी वेगळा सोय केलेली आहे. आणि तिकडं जे टेबल दिसतील आपल्याला तिकडं त्यांनी जेवण वगैरे ठेवण्यासाठी सोय केलेली आहे. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो त्यांनी मस्त हे वेलकमचं साईन बोर्ड लावलेलं होतं त्यांच्या गेटला. त्याच्यानंतर हे होली हेचं डेकोरेशन जे ते त्यांनी स्वतः घरी केलेलं होतं असं ते म्हटले. मग आम्ही थोडंसं रील आणि फोटोज वगैरे काढायला सुरुवात केली. जोपर्यंत कलर खेळलो नाही तोपर्यंत फोटोज वगैरे काढून घेतले. मी मगाशी म्हटली की आम्ही पॉटलक ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी यावेळेस खमंग बनवणार होती. कारण की दरवेळेस काही ना काही आम्ही वेगळं वेगळं बनवून घेऊन जात असतो प्रत्येकजणी. तर मी एकदा गाजरचा हलवा बनवला होता, एकदा दाबेली बनवली होती, पफ बनवली होती. आता यावेळेस मी ढोकला बनवून घेऊन चाललेली आहे. कारण की इथे इंडियन रेस्टॉरंट खूप कमी आहेत आणि आहेत तर मग सेम टेस्ट आणि सेम मेनू असतो दरवेळेस. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की चला आपण पॉटलक ठेवत जाऊ, जेणेकरून प्रत्येकजण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या साईडमधनं आहे. कोणी कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, मी खानदेशमधनं आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळी चव भेटते खायला, प्रत्येकाच्या हाताचंही खायला मिळतं आणि मज्जा येते. खूप सारे मेनूज होऊन जातात जेवायला सगळ्यांना असं म्हणून. तर मी खमंगसोबतच ह्यावेळेस छाछ पण बनवून घेऊन गेलेली होती पिण्यासाठी. मग काही लोकांनी कोल्ड्रिंक आणलेली होते, काही लोकांनी स्वीट आणलेलं होतं सोबत 2 मेनू असं म्हणून. त्याच्यामुळे खूप सारे मेनूज होऊन जातात आणि वेगवेगळी चव मिळते प्रत्येकाला आणि मुलांनाही छान असतं हे खायला आणि हेल्दी असतं, मेन म्हणजे घरचं असतं म्हणून. हा ढोकला बनवलेला आहे मी. त्याच्यानंतर छाछ, ढोकला, इथे आहे छोले, हे आहे राईस, इकडे आहे पुरी, हे क्रम्स, टोमॅटो सूप, त्याच्यानंतर इकडे आहे हे पनीरची सब्जी, ही आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे आणि हे चमचमीत जे दिसतंय ते पण मस्त चिकन आहे. इथे वेगळ्या वेगळ्या चटण्या ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर हे आहे छोले, जिरा राईस, कोशिंबीर, ही पण कोशिंबीर. त्याच्यानंतर आहे हा पनीर पुलाव आणि इकडे आहेत हे वडे आणि पाव, म्हणजे पाववडा बनवता येईल, वेगळ्या वेगळ्या चटण्या. इथे आहेत हे स्विस रोल, हे आहेत पफ आणि इथे आहे हे मस्तपैकी वडा, दही वडा, पफ. परत हे स्वीट आहे केक, याच्यामध्ये तिरामिसू अजून तो पण नाही केला आहे, गुलाबजामुन आणि हे इकडे कोल्ड्रिंक. आता आमची होळी खेळून झालेली आहे आणि हे असं काही आवडतं. खूपच कलर खेळलो, मज्जा आली खूप जास्त आम्हाला. आता थोडं रील काढायचं चालू आहे. आता गाणे वगैरे लागतील, मग आवाज नाही येणार माझा. म्हटलं चला व्हिडिओ करून घेऊ आधी.
Yes, you